नमस्कार. सध्या एकमेव कसोटी सामना अफगाणिस्तान विरुद्ध भारत हा सध्या मुल्लनपूर चंदीगड येथे रंगत आहे. सामना हा एकतर्फी होताना दिसत आहे. नेमकं दुसऱ्या दिवशीच्या सामन्यामध्ये नेमकं काय घडलं हे आजच्या व्हिडिओचा आपला मुख्य विषय आहे. त्यावेळी चॅनलला पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. जेणेकरून क्रिकेट संदर्भात भारतीय क्रिकेट दरम्यान क्रिकेटची विक्रम खेळाडूंनी केलेली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या वरती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पहा. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. भारताचा डाव 8 बाद 564 धावांवरती शुभमन गिलने घोषित केलेला आहे. भारताने आपला पहिला डाव 8 बाद 564 धावांवर घोषित केल्यानंतर नेमकं फलंदाजी अफगाणिस्तानची कशी होती हे पाहणं रंजक ठरणार होते. कारण अफगाणिस्तानचा संघ देखील नौका आहे, खेळाडू देखील नौकेत. भारतीय गोलंदाजांपुढे ते कसे टिकतात हे एक मोठं आव्हान त्यांच्याकडे उभतं. या डावामध्ये भारताच्या ऋषभ पंतचे शतक हे थोडक्यात हुकलं, तर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 धावांची खेळी केली आणि त्याच वेळेस कर्णधार शुभमन गिलने 8 गडी बाद झाल्यानंतर 564 धावांवरती डाव घोषित केला. वॉशिंग्टन सुंदरने 50 मारल्यानंतर डाव घोषित केला, त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर हा नाबाद होता. भारताच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 5 गडी बाद 113 धावाच काढल्या. म्हणजे दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांच्या 5 विकेटा पडलेल्या होत्या आणि 113 धावा त्यांनी काढलेल्या होत्या. म्हणजे यावरून आपण लक्ष येऊ शकतं तुमच्या की खेळपट्टी फलंदाजीच असताना देखील भारताच्या गोलंदाजी पुढे अफगाणिस्तानचा निभाव लागला नाही. अफगाणिस्तानचा संघ अजून देखील 451 धावांनी पिछाडीवरती आहे. कसोटी पदार्पणातच मानव सुतारने 21 धावा देत महत्त्वाचे 3 बळी बाद केले आणि ही लक्ष्यवेधी कामगिरी करत असतानाच त्याला प्रसिद्ध कृष्णाने साथ देत 2 बळी मिळवण्यात यश मिळवलेले होते. अफगाणिस्तानतर्फे वेगवान गोलंदाज मोहम्मद सलीमने 27 षटके गोलंदाजी करत 6 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला. ही खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असून देखील अफगाणिस्तानचा संघ हा गडगडला. तो कोणामुळे? तो फिरकी गोलंदाज मानव सुतारच्या फिरकी गोलंदाजीमुळे. आता भारतीय संघ अफगाणिस्तानला किती धावा रोखतो, फॉलो ऑन देतो का पुन्हा फलंदाजीस येतो हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. पण क्रिकेट जाणकार, क्रिकेट समीक्षकांच्या अभ्यासानुसार भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला येणार नाही आणि सध्याची भारतीय गोलंदाजी पाहता भारतीय संघ अफगाणिस्तानला फॉलो ऑन देऊन दुसऱ्यांदा सुद्धा त्यांची 10 गडी बाद करेल आणि हा सामना एकतर्फी जिंकेल असंच काहीसा अंदाज समीक्षकांचा आहे. त्यामुळे भारतीय संघ नेमकं किती धावाने सामना आपल्या खिशात टाकतो हे देखील पाहणे रंजक ठरणार आहे आणि नेमकं मानव सुतारच्या फिरकीच्या गोलंदाजी पुढे अफगाणिस्तानचे फलंदाज टिकाव धरतात का हे देखील पाहणे रंजक ठरणार आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यामध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेतलेले आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा सर्व फलंदाजांनी उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी केलेली आहे. शुभमन गिल असो, कर्णधार के.एल. राहुल असो, ऋषभ पंत असो, वॉशिंग्टन सुंदर असो, सर्व फलंदाजांनी उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करून एक धावांचा डोंगर उभारला होता. त्या डोंगरापुढे अफगाणिस्तानचा संघ गडगडला आहे. त्यामुळे साहजिकच सामना भारताच्या पारड्यामध्ये पडलेला आहे. नेमकं आता बघूयात भारत हा संघ एका डावाने जिंकतो का किती धावांनी जिंकतो का भारतीय संघ पुन्हा फलंदाजीला येतो हे देखील पाहणे रंजक ठरणार आहे. पण आत्ताच्या सध्याच्या अफगाणिस्तानच्या स्थितीवरून असं लक्षात येते की भारतीय संघ हा पुन्हा फलंदाजीला येणार नाही. दुसऱ्या डावात अफगाणिस्तानचा संघ पुन्हा म्हणजे ऑलआउट झाला तर पुन्हा भारतीय कर्णधार शुभमन गिल त्यांना फॉलो ऑन देऊन पुन्हा फलंदाजीचं निमंत्रण देईन आणि त्यावेळेस ते किती धावा करतात आणि भारतीय गोलंदाजी कशी पडते आणि ते किती धावांमध्ये त्यांना गुंडाळतात हे देखील पाहणं रंजक ठरणार आहे. चॅनलला नवीन आलं असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, खेळाडूंनी केलेली विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.